मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मोठ्या आणि भव्यतेची परंपरा खेतवाडीमध्येच आहे आणि मुंबईचा सम्राट म्हणजे खेतवाडी सावगी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या क्रमामध्ये या स्पर्धेमध्ये नेहमीच अग्रगण्य असतो। कारण की जर तुम्ही मूर्ती पाहिली तर भव्यतेची परंपरा मुंबईचा सम्राट नेहमीच आपल्या सोबत होतो, परंतु कार्यकर्ते किती काम करतात आणि कशा प्रकारे त्यांची जबाबदारी पार पडतात यासाठी आपल्याकडे पदाधिकारी आहेत। सर, MH24 न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। मुंबईच्या सम्राटाची ओळख आहे आणि ही परंपरा यासोबत जबाबदारी सुद्धा तुम्ही कशी सांभाळता? मंडळाचं हे 66वं वर्ष आहे। गेली अनेक वर्ष आम्ही विविध उपक्रम राबवतो, सामाजिक असू द्या, सांस्कृतिक असू द्या, विविध उपक्रम आम्ही 66 वर्षापासून करत आहोत। यावर्षी आम्ही जे देखावा ठेवलेला आहे, हे जे आपले वारकरी जे पायी पंढरपूरला जातात त्यांना एक मानववंदना देण्यासाठी आम्ही हा ही थीम ठेवलेली आहे। विठ्ठल रुक्माईच्या सोबत आम्ही श्री गणेशाची स्थापना केलेली आहे आणि यावर्षी खरं तर आम्ही सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की आम्ही वारकऱ्यांसाठी एक मानवंदना देण्यासाठी हे आम्ही यावर्षी देखावा ठेवतो। दक्षिण मुंबईमध्ये वारकरी किंवा पंढरपूरला जाण्याची संख्या खूप मोठी आहे। आपण मागे विठुरायाची मूर्ती सुद्धा त्यासाठी ठेवली आहे, परंतु हा संदेश देत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची बारकाई असेल किंवा डिटेलिंग असेल यावर सुद्धा आपण काम केलं। आम्ही आता आगमनाच्या वेळेस वारकऱ्यांची दिंडी काढली होती। मोठ्या प्रमाणात सगळ्या आम्ही ढोल ताशा पथक वगैरे आणि वारकऱ्यांना पण आम्ही सन्मान म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केला होता। 20 वारकऱ्यांना आम्ही नारळ श्रीफळ वगैरे देऊन आम्ही त्यांचा सत्कार केला। एक शेवटचा प्रश्न विचारायचा वाटतो, कारण की गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उपक्रम आहे, एक सामाजिक काम आहे, परंतु जशा प्रकारे मोबाईल वाढत चालले, डिजिटल युग आलंय, आपली परंपरा टिकवणं किती महत्त्वाचं वाटतं? परंपरा टिकवणं महत्त्वाचं आहे म्हणून तर आम्ही हे सगळं करतोय। आता आमचे कार्यकर्ते आहेत, सगळे जेवढे कार्यकर्ते आहेत, लहान थोर सगळे मोठ्यापासून सर्व पूर्ण आम्ही श्रावण पाळतो। मद्यपान धूम्रपान आमच्याकडे काहीच होत नाही। आम्ही कंपनी विसर्जनापर्यंत आमचे सगळे एकदम म्हणजे धूम्रपानावर किंवा मद्यपानावर आमच्याकडे होत नाही काय। खरंच एक चांगला उपक्रम, एक सार्वजनिक उपक्रम करत असताना कार्यकर्त्यांनी किती कंट्रोल ठेवावा आणि कार्यकर्त्यांनी किती जोरावर आणि जिद्दीने मेहनत करावी याचा एक संदेश देताना मुंबईचा सम्राट आपल्या समोर दिसतो। मी सुरेंद्र सुटिंगे, MH24 न्यूज साठी। मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे भव्यतेचं एक असं रूप जे पूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण विश्वास चर्चेचा विषय असतो। तुम्ही जर कॅमेरा पॅन केला आणि माझ्यासोबत पाहिलं ती भव्यतेची परंपरा खेतवाडीला जोपासली ती म्हणजे मुंबईच्या महाराजांनी। मुंबईचा महाराजा कसा असावा तर महाराजासारखा दिसावा, महाराजासारखा उंच असावा आणि एका नजरेत आपले सर्व भक्त त्याच्या चरणावर बघा आणि मान वरती करायला लागलं पाहिजे, हे महाराजाचं वैशिष्ट्य असलं पाहिजे। खेतवाडी 11वी गल्ली मुंबईचा महाराजा गेले कित्येक वर्ष ही परंपरा जपते। आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष दीक्षित साहेब आहे, आपण त्यांनाच विचारूया कारण की जबाबदारी खूप मोठी आहे। साहेब, तुमचं MH24 मध्ये स्वागत आहे। नमस्कार, जय गणेश। सर, भव्यतेची परंपरा म्हणजे खेतवाडी, परंतु भव्यतेच्या परंपरेला सुद्धा आपण विक्रमाकडे नेतो, काय सांगाल ह्या मूर्तीबद्दल? इथे आम्ही कल्की अवतार म्हणजे कलियुगचा 10वा अवतार आहे विष्णूचा, आणि विष्णूचा इथे 10वा अवतारचा ते 47 फीट ते आपण मूर्ती आकारलेली आहे आणि यावर्षी पण महाराष्ट्रातील मोठी मूर्ती आहे। आणि त्याच्यात आम्ही दुसरा एक देखावा इथे दाखवला आहे की विष्णूचे 9 अवतार जे झाले आहे। ते पहिला अवतार आहे, इथे मत्स्य अवतार दाखवलेला आहे, तिथे कासव अवतार आहे, वरा अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, वामन अवतार आहे आणि परशुराम अवतार, राम अवतार, विष्णू अवतार आणि शेवटचा बुद्ध अवतार झाला ते दाखवून त्यानंतर सगळ्यांना सनातन धर्म काय आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे ते आम्ही इथे प्रदर्शित केलं। खरंच आपण जेव्हा गणेशोत्सवाची गोष्ट करतो तेव्हा हा एक सामाजिक उत्सव आहे, हा एक धार्मिक उत्सव आहे आणि विष्णूच्या खरं तर दशा अवतार, त्यातले 9 अवतार समोर आणि 10वा अवतार तुम्ही इथे मांडलाय। हा कॉन्सेप्ट, हा विचार मुळात कसा आला की बघा 40 फुटापर्यंत आपली मूर्ती जात होती, तो विक्रम आपल्याकडे होता, आपलाच विक्रम आपणच तोडावा आणि अजून एक भव्यतेचं एक समीकरण तुम्ही मांडलंय। हा मुळात पूर्ण मॅनेजमेंट टीमवर कसं असतं? आमच्या टीमवर्कमध्ये जे आम्हाला एक मोठी मूर्ती बनवायची एक विशिष्टता आहे आणि त्याचे आमचे अनुभव पण आहे, एक्सपिरियन्स पण आहे एवढ्या वर्षांचा। त्याच्या अगोदर आम्ही 25 फूटपासून चालू केली होती, थोडं करून त्याच्यात काय अडचण येतात, काय आमची मिस्टेक होते, कसं त्या मंडळामध्ये ते काय करायला पाहिजे ते आम्ही सगळं काळजी घेऊन ते आम्ही पुढे
एवढे मोठी मूर्ती आम्ही इथे बसवतो. आणि हे 10 अवतार म्हणजे सनातन धर्मचा, म्हणजे आता आपण कलियुगमध्ये राहतो. कलियुगमध्ये आपण आता विसरून गेले आहे की आपण कलियुगमध्ये सगळे तसेच राहतात की कोण देव येणार की नाही येणार, काय 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 चाललं आहे, सगळं त्या प्रकारे चाललं आहे की ज्यांना जो चालेल त्याचं ते चाललेलं आहे. मग त्यांना एक आठवण ठेवायसाठी की बाई देव येणार आहे या कलियुग अवतारमध्ये, आणि आपण ते काय करतो ते आपल्याला माहीत नाही. आणि ते सगळं माहिती करायला पाहिजे की बाबा काहीतरी जे आपण कार्य करतो ते स्वच्छ असतो, सामाजिक असतो, फॅमिली असतो, आणि त्याबरोबर आपण काहीतरी चांगला समाजामध्ये आलो आहे का, इथे आपल्याला जन्म दिला आहे देवानी, तर आपण काय समाजासाठी करू शकतो, देशासाठी करू शकतो. त्या हिशोबाने आपण हे इथे दिखावा दाखवला आहे. माझे शेवटचे 2 प्रश्न असतील. मूर्तिकार सुनील वराडकर साहेबांचं स्वागत असतं आणि त्यांना त्यांचे आभार मानले पाहिजे, कारण की एक कल्पकतेचं रूप त्यांनी साकारलंय. त्यांच्यासोबत किती चर्चा झाली. आणि शेवटचा प्रश्न, बघा मूर्ती भव्य आहे परंतु मुंबईमध्ये जागा कमी आहे, मुंबईमध्ये इमारती वाढल्यात, मुंबईमध्ये कंजक्शन वाढल्या, अशा वेळेस विसर्जनाची सुद्धा एक मोठी जबाबदारी तुम्ही कशी पार पाडणार आहात? ॲक्च्युली खरोखर तर आपण कौतुक करायला पाहिजे मूर्तिकार श्री सुनील वराडकरचं. ते 10 ते 12 दिवसात हे मूर्ती उभी केली आहे. आणि ते आम्ही कॉन्सेप्ट ठेवला होता की बाबा काय करायचं. कधी कधी काय असतं इथे की बाबा दुसऱ्या मंडळवाले की हे मंडळ दुसऱ्या मोठे मंडळ काय करतात त्यांची आपण कॉपी करू आणि त्या हिशोबाने आपण करू. म्हणजे आम्ही ते ठेवलं होतं की बाबा आमची तयारी पूर्ण केली होती की आपण कसं तरी हे उत्सवमध्ये कुठल्या रूपाने येणार आहे देव आणि काय करणार आहे ते आम्ही ठेवले होते. त्यानंतर सुनील वराडकर जे मूर्तिकार होते त्यांनी 12 दिवसात ते मूर्ती आकारली, इथेच मूर्ती बनवली आहे. आणि इथे विसर्जनला आम्ही कसं आहे की आम्ही लवकर विसर्जनला निघतो, कारण की त्यावेळी ओटी असते. बरोबर. ओटीमध्ये आम्ही आतमध्ये जातो आणि जर त्याच्यात काय असते की कधी आमच्या जो उशीर झाला तर मग भरती स्टार्ट होतं. भरती स्टार्ट होते तेव्हा आम्ही एवढं आतमध्ये जाऊ शकत नाही, पण ओटीमध्ये आम्ही आतमध्ये पूर्ण जातो आणि त्यावेळी तिथे आम्ही विसर्जन करून घेतो. जेव्हा भरती सुरुवात होते तेव्हा आम्ही विसर्जन घेतो. नक्कीच. बघा अध्यक्षांनी ज्या पद्धतीने नियम सांगितले, त्यांचं मॅनेजमेंट सांगितलं, व्यवस्थापन सांगितलं, मुंबईचा महाराजा हे नाव नाही तर ह्या बारुदा आणि ह्या पद्धतीने ज्यांनी तो विक्रम ठेवलाय, ज्या पद्धतीने त्यांनी ते मॅनेज केलंय, खरंच त्यांचं कौतुक. आणि माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर हे जे गणेश भक्त आहे ते सुद्धा रांगेने आले आहेत मुंबईच्या महाराजांच्या दर्शनासाठी. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. MS24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण घरातूनच मोठे मोठे भव्य दिव्य आणि प्रसिद्ध गणपती पाहतात. सध्या आपण आहोत मलबार हिलच्या राजाकडे. हे बघा ही कृष्णरूपी मूर्ती डोळ्यात साठवण्यासारखी आहे, कारण की ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे, बाप्पाचं विशेष भव्य असं रूप त्याने रेखाटलंय. आपण थेट पदाधिकाऱ्यांना विचारूया, मंडळाच्या अध्यक्षांना विचारूया की साहेब दरवर्षी आपला बाप्पा आपल्या मंडळामध्ये येतो, परंतु ह्या वर्षीचं रूप अजून आखीव अजून रेखीव आहे, काय सांगाल? यावर्षी आम्ही श्रीकृष्ण रूपी मूर्ती साकारली आहे आणि हा उद्देश आहे आमचा की भरपूरसे लहान मुलं जे श्रीकृष्णाबरोबर खूप प्रेम असतं, म्हणून त्यांना आमच्या लहान लहान कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही श्रीकृष्ण बाप्पाच्या रूपामध्ये आणलेला आहे यावर्षी. मी थोडीशी जेव्हा येत होतो, जागा बघत होतो, तेव्हा खूपच छोट्या नॅरो गल्लीतून बाप्पा येतात. भव्य मूर्ती असली तरी सांभाळावं लागतं. कशा प्रकारे आपण मूर्ती आणता, सांभाळता आणि कशा प्रकारे विसर्जन होणार आहे? 1990 मध्ये आम्ही मुंबईतलं दुसरं असं मंडळ आहे ज्यांनी एवढी मोठी भव्य मूर्ती आणली. त्या 1990 पासून प्रत्येक व्यापाऱ्यांचा आम्हाला सहभाग आहे. ते लोक दुकान वगैरे आत घेऊन आम्ही व्यवस्थितपणे मूर्ती साकारवतो. 2024चं वैशिष्ट्य काय आणि 2024चा संदेश काय आहे? 2024चं वैशिष्ट्य म्हणजे श्रीकृष्ण रूपामध्ये मूर्ती आहे आणि संदेश हेच आहे की प्रत्येकाने प्रत्येक मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मिळून मिसळून जे आपल्याला लोकमान्य टिळकांनी संदेश दिलेला आहे त्या संदेशावरून आपण सगळ्यांनी आपला हा उत्सव मिळून मिसळून कुठल्याही प्रॉब्लेम्स न क्रिएट करता करावा. नक्कीच 1893 साली लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली तेव्हा त्यांचा उद्देश असा होता की गणपती उत्सवाच्या माध्यमातून सण एकत्र झाले पाहिजे, सार्वजनिक मंडळ एकत्र पाहिजे आणि सामाजिक सलोखा वाढला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
मुंबई गणेशोत्सवातले केंद्रस्थान म्हणजे खेतवाडी आणि खेतवाडीच्या 13व्या गल्ली म्हणजे मुंबईचा अनंत. सध्या आपण बाप्पाचे आकर्षक अशी सुबक मूर्ती पाहतोय. खरंच मुंबईचा अनंत आणि कृष्णरूपी आपले बाप्पा पाळण्यावर बसलेत आणि हा खरं तर एक वेगळा विचार ज्या मंडळात आला त्या मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहे. साहेब धन्यवाद तुमचं MS24 न्यूजमध्ये अशा प्रकारचा एक थॉट आणि एक विचार मनात आणला की आपण बाप्पा पाळण्यावर आणणार आहोत, कृष्णरूपी आणणार आहोत. ही कल्पना मुळात कुठून आली? कल्पना आम्हाला याच्यामध्ये सुचली की आम्ही गेल्या वर्षी रामरूपी गणपतीची मूर्ती आणली होती. तर नंतर आम्हाला वाटलं की खूप जण असं कृष्णरूपी गणपतीला मानणार आहे. तर आमच्या मंडळाने ठरवलं की यावर्षी आपण तेच करायचं आणि इस्कॉन मंदिराचा सजावट करायची. इस्कॉन मंदिराचा सुंदर असा देखावा तुम्ही छान साकारला. त्यापैकी 100 पैकी 100 गुण तुम्हाला मिळत आहे. बाप्पाची मूर्ती आकर्षक आहे, परंतु तुमच्या मंडळाचा इतिहास सुद्धा तितका जुना आहे. इतिहासाबद्दल काय सांगाल? आमच्या मंडळाचा इतिहास म्हणजे 1970ला आमचे जवळजवळ 3 पिढी आधी त्या लोकांनी स्थापना केली. आम्ही त्यावेळेला पूर्ण चाळीत राहायचो. आता आमचं रिडेव्हलपमेंटमध्ये गेल्यामुळे सर्व कार्यकर्ते सभासद बाहेरून पण त्याच यांनी इकडे कार्यकर्ते म्हणून काम करायला येतात आणि ते पुढच्या पिढीने कंटिन्यू ठेवलं आहे आणि आता त्याच्यामध्ये खूपच आम्ही प्रगती करत गेलो. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन की मूर्ती जितकी देखणी आहे तितकं सांभाळणं सुद्धा आहे, विसर्जन सुद्धा तितकं चोख झालं पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांची तयारी कशी आहे? आमची कार्यकर्त्यांची तयारी म्हणजे आम्ही इथून विसर्जनाला मूर्ती नेल्यानंतर आम्ही तराफा पूर्ण बुक केलेला असतो आणि तराफ्यामध्ये आम्ही एक टीम ठरवलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांमधून का ज्यांना स्विमिंग वगैरे येतं आणि जे दरवर्षी आमच्या मूर्तीबरोबर विसर्जनाला मध्य समुद्रात जातात. त्याप्रमाणेच आमचं विसर्जन होईल. हे बघा, ही कार्यकर्त्यांची मेहनत असते. फक्त मूर्ती आकर्षक दिसली पाहिजे याच्या पलीकडे त्याचं विसर्जन सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने सांस्कृतिक तऱ्हेने होणं पाहिजे. यासाठी हे जे मंडळ आहे मुंबईचा अनंत मंडळ हे नेहमीच सतर्क असतं. मी सुरेंद्र जोटिंगे MS24 स्पेशलसाठी. संपूर्ण जगभरामध्ये मुंबईतल्या मूर्त्यांचं आकर्षण हा महत्त्वाचा विषय असतो आणि आता आपण जर पाहिलं तर मी ग्रँड रोडच्या मार्केटमध्ये आणि तिकडची जी भव्य मूर्ती म्हणजे मानवी मासा कसा असतो आणि त्याच्यावर भव्य दिव्य बाप्पाचं हे रूप. खरं तर ही मूर्ती तुम्हाला कॅमेऱ्यात छोटी वाटत असेल, परंतु 35 फुटी ही बाप्पाची मूर्ती आहे आणि ग्रँड रोडची शान. साऊथ मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये सर्वात मोठा मान ज्यांना मिळतो मोठ्या मूर्तींचा, त्यामध्ये सुद्धा स्पर्धकांमध्ये ह्या मंडळाचं नाव घेतलं जातं. आपण पदाधिकाऱ्यांना विचारूया. साहेब, इतकी मोठी मूर्ती, मंडळाचं नाव तुम्ही सांगा आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य तुम्ही सांगा. मंडळाचं नाव लोकमान्य टिळक मंडई सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ. जी, आमची स्थापना 1964 पासून झाली. यंदा आमचे 61 वर्ष आहे. यावर्षी आम्ही विष्णू अवतारी भव्य मूर्ती आणलेली आहे. तुम्ही मंडळाच्या नावामध्ये टिळकांचं नाव आहे ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव खरं तर सुरू केली. त्याच्या व्यतिरिक्त हा मानवरूपी मासा हा कॉन्सेप्ट मुळात कसा होता आणि तुमच्याकडनं सुद्धा तरुण पिढीकडनं ऐकायला आवडेल की ह्या प्रकारची मूर्ती आपल्या मंडपात यावी, काय योजना होती? चांगली सगळ्यांचं होतं अजून एक प्रश्न हा पण होता तुम्हाला मी विचारेन की बघा, ही छोटीशी जागा आहे, भाजी मंडई आहे, मार्केट आहे. या छोट्या मार्केटमध्ये एवढा मोठा म्हणजे बाप्पा आणणं, मूर्ती आणणं कसं पॉसिबल होतं? मूर्ती असे मागच्या साईडने येते. हां, तर मागे बाकडे वगैरे असतात इथे, ते पुढे नेतो आम्ही. मला बाहेर गेल्यावर दिसेल ते पुढे जातात तेव्हा हे मंडप वगैरे टाकलं जातं इथे. मागच्या साईडून आमची गल्ली आहे मागे, तिथं आम्ही गणपती आणतात. आपसे भी पूछना चाहूँगा कि देखिए 10 दिन बापा के साथ रहना, बहुत सारी चीज़ें उनका देखभाल करना होता है. किस तरह से सब मैनेज होता है और किस तरह से कार्यकर्ता आपको मदद करते हैं? सब इधर हिंदू मुसलमान सब साथ में है हमारे मंडल में. सब मिलजुल के हम लोग हर चीज़ का ये त्यौहार अच्छे से साधना करते हैं. मतलब कैसा है, सब चीज़ मिलजुल के होता है इधर. हर बंदा आरती के टाइम पे, शाम में अभी सुबह जॉब टू आए सब मिल के सब साथ में आरती के वक्त पे आते. सब आरती के टाइम पे सब जमा होते हैं. आरती के टाइम पे दोनों टाइम आरती होता है, सुबह में, शाम में, दोपहर में नहीं होता है. जी, सब मिलजुल के काम करते. शेवटचा प्रश्न साहेब तुम्हाला विचारूया. बाप्पा आले आहेत, आता इकडचं वातावरण कसं आणि बाप्पा गेल्यावर थोडं कसं वाटेल? बाप्पा आले शांतपणे असतं आमचं. जाताना शांतपणे जातो. लपडे आमचे काहीच नसतं. ज्या पद्धतीने मंडळाचं नाव लोकमान्य टिळकांच्या नावावर आलं, ज्या पद्धतीने हे 61 वर्ष आणि ज्या पद्धतीने
खरं तर या छोट्या रूपी जागेमध्ये महाकाय बाप्पा आपल्या समोर दिसत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं वाक्य म्हणजे हिंदू मुसलमान असा जात धर्म न करता सर्व धर्मांना एकत्र करून सामाजिक संदेश देण्याचं काम हे मंडळ करते. मी सुनील झोटिंगे, MS24 न्यूज स्पेशलसाठी. भारतातले अजूनही जे गणेश भक्त अयोध्याला नाही गेले, त्यांनी अयोध्याचं राम मंदिर नाही पाहिलंय, तर तुम्ही मुंबईतच आहात. मुंबईतच या खेतवाडीच्या 12व्या गल्ली खेतवाडीचा गणराज माझ्या समोर उभा आहे आणि तिकडे अयोध्याचा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी सादर केलाय. मंडळाचे 66 वर्ष आहे आणि भव्यतेची परंपरा जपताना खेतवाडीचा गणराज ह्याचं नाव अजरामर झालंय, कारण की मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतीपैकी हा एक गणपती बाप्पा आहे. आणि या गणपतीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एकच पूजेची मूर्ती. मी हे काय बोलतोय, कोणाशी बोलतोय हे तुमच्याशी सर्व आपण जाणून घेऊया. पदाधिकारी आपल्या सोबत आहे, पदाधिकाऱ्यांचं आपण स्वागत करूया MS24 न्यूज मध्ये. सर, खूप मोठा बाप्पा आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. एकंदरीत तुमचा इतिहास कसा सांगाल? हे आमचं मंडळाचं 66वं वर्ष आहे. आम्ही यावर्षी अयोध्येच्या रामलल्ला मंदिराचं उभय दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती वेळ लागला हा देखावा सादर करताना? आणि खूप गर्दी आहे, सकाळच्या वेळेस तर इतकी गर्दी आहे. कार्यकर्ते कशा प्रकारे जबाबदारी पार पाडतात? आम्हाला कमीत कमी हा स्टेज उभा करण्यासाठी 1.5 ते 2 महिने लागले. 2 महिन्यापासून आमचं देखाव्याचं काम चालू आहे. एक आणखीन एक प्रश्न विचारायचा वाटतो, कारण की खेतवाडीची ओळख म्हणजे भव्यता आहे, परंतु तुम्ही पूजेची एकच मूर्ती बसवता आणि तुम्ही मर्यादित केले मूर्तीची उंची आणि तुम्ही चरण स्पर्शाची परवानगी देतात. कशा प्रकारे नियोजन असतं? नियोजन काय, आम्ही सर्वांना चरण स्पर्श दिलेला आहे. सर्वांना लाईनीत व्यवस्थित दर्शन मिळेल असं केलेलं आहे. बघा, खूप सार्वजनिक मंडळ असतात, खूप कामं असतात, परंतु प्रत्येक मंडळामध्ये जी व्यवस्था नसते, खेतवाडीच्या गणराजमध्ये तुम्हाला ती व्यवस्था, ती सुविधा मिळते. कारण की प्रत्येक गणेश भक्ताला स्वप्न असतं की मी एकदा ना एकदा आपल्या बाप्पाच्या चरण स्पर्श करीन, मी माझं डोकं बाप्पाच्या चरणात ठेवीन आणि माझा आशीर्वाद घेईन. खरंच हे भव्य रूप बाप्पाचं दिसतंय ते खेतवाडीच्या गणराज 12व्या गल्लीमध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया. खेतवाडीची परंपरा ही भव्य मूर्तींची परंपरा आहे, परंतु भव्यतेची परंपरा सोबत असतानाच तुम्ही वेगळ्या प्रकारची मूर्ती दरवर्षी स्थापन करतात. या मूर्तीचं वैशिष्ट्य काय सांगाल? यावर्षी जे आमच्या मूर्तीचं एक बाप्पाचं रूप आहे हे अग्नी रूप आहे. अग्नी अवतार यावर्षी आम्ही हे केलेलं आहे. असेच पुढील 5 वर्ष म्हणजे अजून राहिलेली 4 वर्ष असेच आपले प्रत्येक अवतार येत राहणार. मंडळाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर मंडळाचा ओम तांडव मित्र मंडळाचा इतिहास काय सांगाल? यावेळी छोटे यश आहे आणि असे आम्ही दरवर्षी मंडळामध्ये प्रगती करत असतो. तर यावेळी तुम्ही बाहेर बघत असेल आम्ही स्टेज बेस वगैरे वरतून स्टुडिओज वगैरे लागून केलेलं आहे. तसेच आम्ही दरवर्षी मंडळात काही ना काहीतरी एक उपक्रम वगैरे पण राबवतो. जसं ब्लड कॅम्प आहे किंवा आपले लहान मुलांचे कार्यक्रम आहे. सगळं काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतो. एवढी भव्य मूर्ती जितक्या पद्धतीने आपण आणली आहे त्याच पद्धतीचं विसर्जन होणं गरजेचं आहे. ती जबाबदारी कार्यकर्ते कशी पार पाडतात? ती आम्ही गिरगाव चौपाटीला नेतो, तडाफा बुक करतो. आम्ही गणपतीच्या महिन्याभर अगोदर आम्ही तडाफा बुक करून देतो. जसं आलेलं दर्शन होतं तसंच आपल्याला दर्शन होतो. म्हणजे आपलं पण तडाफा एकदम आजपर्यंत जातो आणि बाप्पा आपण आरामात आपली सगळी जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती पूर्ण नडवळवरती पाण्यात गेल्यानंतर पूर्ण तिला नडवळवरती ओपन करून विसर्जन करतो. धन्यवाद. सध्या मी खेतवाडीमध्ये आहे. खेतवाडीमध्ये गणपतीची भव्यता तर असतेच, पण त्या व्यतिरिक्त आपण भारतीय आहोत आणि भारताने जे विजय आपण घेतलेत, एक्सेप्ट केले, त्याच्यासाठी ज्यांनी योगदान केलं, तसंच हे खेतवाडीचं लंबोदर मंडळ. सर, आपलं स्वागत आहे MS24 न्यूजमध्ये. ज्या पद्धतीने आपण विश्वचषक उंचावणारा बाप्पा आणलाय, ही कल्पना मुळात कुठून आली? मेन म्हणजे अलाहाबादप्रमाणे आम्ही अलग अलग मूर्त्या करतो. गेल्या वर्षी 2022ला वामन रूप अवतार मूर्ती गणेशाची मूर्ती आणली आणि यावर्षी म्हणजे भारताने विजयी ICC कप T20 घेतल्याबद्दल सगळं म्हणजे कार्यकर्त्यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की यावर्षी आपण वर्ल्ड कपवरती गणेशाची मूर्ती आणली. ही जी गणपतीची मूर्ती आहे सर, ही सध्या ट्रेंडिंग आहे, व्हायरल होत आहे व्हिडिओ आणि संपूर्ण जगभरातून या मूर्तीचा आणि कॉन्सेप्टचा कौतुक होत आहे. मुळात कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असेल, कारण की क्राऊड वाढलाय. कार्यकर्ते कशा पद्धतीने क्राऊड हँडल करतात? कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्त्यांनी त्यांचा ग्रुप बनवलेला आम्ही. म्हणजे अर्धी कार्यकर्ते इकडे आतमध्ये राहणार, अर्धी बाहेर राहणार, अर्धी गेट पासला राहणार. म्हणजे ग्रुप वाईज कार्यकर्ते आमचे सगळे व्यवस्थित कामं करतात. पब्लिकला बी हँडल करतात, पासवाल्यांना बी हँडल करतात. व्यवस्थित कार्यकर्ते आमचे कार्य हँडल करतात. आम्ही चित्रफित सुद्धा पाहिली, त्याच्यामध्ये जेव्हा भारत जिंकतो तेव्हा टाळ्या येत होत्या गर्दीतून आणि शेवटी ध्वजारोहण होत आहे. सर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जेव्हा झेंडा वरती येतो तेव्हा अभिमान वाटतो का? हो, अभिमान वाटणारच ना. एवढ्या वर्षानं आणि एवढ्या ह्याच्याने ऑस्ट्रेलियाबरोबर आपण पहिला हरलेलो.
आता शेवटची मॅच आपली कुणाबरोबर झाली, साऊथ आफ्रिका बरोबर झाली आणि हा म्हणजे हारता हारता जिंकली बरोबर. शेवटच्या क्षणी असा झाला की त्यांनी कॅच पकडला, तो आपलातून कॅच होता. सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव कॅच पकडला तो. त्याच्यामुळे ती मॅच सगळी वन साइड झाली ना, one-sided पूर्ण झाली. हे बघा, बोलत असताना तिकडे ध्वजारोहण झालंय, झेंड्यावरती आले. 30 चेंडूमध्ये 30 धावा पाहिजे होता. सूर्यकुमार यादवने तो झेल टिपला आणि रोहित शर्मा मुंबईचा आपला कर्णधार आहे, मुंबई इंडियन्सचा, तिथपासून भारतीय कर्णधार असला. आता मी खरं तर स्पोर्ट्सवर का जातोय, कारण की मी सुद्धा भारतीय, आपण सारे भारतीय, आणि गणपती बाप्पा जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा अशी शक्ती आपल्याला मिळू दे ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. खेतवाडी लंबोदराचा. नमस्कार. गणेशोत्सव 2024 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. MS24 न्यूज मुंबईतल्या सर्वात प्रसिद्ध गणपतीकडे आपल्याला दर्शन देणार आहे. घरी बसूनच तुम्ही बाप्पा पाहू शकता. सध्या मी आलो स्लेटर रोडच्या राजाकडे. ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेरची ही भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. भव्य दिव्य मूर्ती ही दक्षिण मुंबईची ओळख आहे आणि त्यातलंच एक अनोखं आणि वेगळं नाव म्हणजे स्लेटर रोड. बाप्पा कमळावर विराजमान झाले आहे. ही भव्य दिव्य अशी मोठी मूर्ती आहे आणि ह्या मूर्ती सोबतच त्यांनी ह्या वर्षी जो विषय मांडलाय तो म्हणजे निसर्ग. तुम्ही जर माझ्या बाजूला पाहिलं, माझ्या मागे पाहिलं तर हिरवीगारची झाडे दिसत आहेत, डोंगर दिसत आहेत, नद्या दिसत आहेत. कारण की जसं जागतिकरण वाढतंय, जसं जसं प्रदूषण वाढतंय, विकास वाढतोय, विकासाच्या नावावर माणसाला कुठे ना कुठे प्रदूषणाचा धोका येतोय. म्हणून तुम्ही इथे जर आला तर इकडे एक लाकडी पूल दिसतोय जो काही वर्ष आधीपर्यंत गावांमध्ये होता. इकडे एक छोटीशी नदी किंवा ओढा दिसतो आणि तो असला पाहिजे. पाणी, निसर्ग, झाडं, जंगल, डोंगर आणि आपल्या निसर्गाला सांभाळणारे आपले गणपती आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. खरंच हा छान संदेश दिलाय तो स्लेटर रोडच्या राजाने. नमस्कार साहेब, सर्वत्र गणेशोत्सवाची धूम चालू आहे. तुमची आकर्षक मूर्ती ही कोणत्या मंडळाची आणि तुम्ही कोणता संदेश देताय? स्लेटर रोड सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, ग्रँड रोड वेस्ट, मुंबईची ही मूर्ती आहे. आम्ही 56 इयर्सनी आणतो गणपती आणि या वर्षाची थीम आहे की झाडे लावा, निसर्ग लावा आणि वाचवा आणि आपल्याला मनुष्याला वाचवायला पाहिजे, हे थीम आहे आमची.